A very warm welcome to this session of our English class. मी मानसी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या क्लासमध्ये. आज आपण इंग्लिशच्या तुमच्या नेक्स्ट चॅप्टर जे की एक पोयम आहे तिला वाचूया आणि समजूया. पोयमचं नाव आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? ट्रीज म्हणजे वृक्ष आणि काइंडेस्ट म्हणजे सगळ्यात दयाळू. तर अशा वस्तू आहेत आय नो म्हणजे जे मला माहिती आहे. तर वृक्ष हे जगात सर्वात दयाळू आहेत वस्तू जे की मला माहिती आहे. ठीक आहे, तर आपण आता आज या पोयमला वाचन करू आणि समजू. तर पोयम स्टार्ट करायच्या आधी आपल्याला ह्या वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस आहेत त्या एकदा बघाव्या लागतील. तर चला बघूया. सर्वात आधी पहा चिटचॅट म्हणजे गप्पा गोष्टी. बघूया काय क्वेश्चन्स दिले त्याच्यात. वेन डू यू रिसीव्ह गिफ्ट्स म्हणजे तुम्हाला गिफ्ट्स केव्हा मिळतात, उपहार केव्हा मिळतात. तर ह्याच्यात तुम्ही लिहू शकता की आय रिसीव्ह गिफ्ट्स वेन देअर इज माय बर्थडे और एनी स्पेशल ओकेजन लाईक होली, दिवाळी. ठीक आहे ना, म्हणजे काय की कोणता स्पेशल ओकेजन असतो, काही सणवार असतं होळी दिवाळी सारखं, तर तेव्हा मिळतो गिफ्ट मला, किंवा माझा वाढदिवसावरती. तर अशा प्रकारे या दिवसांवरती मला गिफ्ट्स मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन इज डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स म्हणजे काय तुम्हाला गिफ्ट्स देणं, उपहार देणं आवडतं. तर ह्याचं उत्तर काय असायला पाहिजे? येस, आय लाईक टू गिव्ह गिफ्ट्स बिकॉज इफ आय रिसीव्ह गिफ्ट्स देन आय हॅव टू गिव्ह गिफ्ट्स ऑल्सो. म्हणजे काय झालं, याचा अर्थ झाला की हो, मला गिफ्ट्स देणं खूप आवडतं, कारण की जर मी गिफ्ट्स घेते तर मला गिफ्ट्स देणं पण शिकलं पाहिजे, म्हणून मला गिफ्ट्स देणं आवडतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा फ्रॉम हुम डू यू गेट गिफ्ट्स म्हणजे तुम्ही कुणाकडनं गिफ्ट्स घेता, कोण तुम्हाला आहे असे लोक जे गिफ्ट्स देतात. तर ह्याचा आन्सर काय होईल? ह्याचा आन्सर होईल की आय गेट गिफ्ट्स फ्रॉम माय पेरेंट्स, माय फ्रेंड्स, माय नेबर्स अँड रिलेटिव्स. ठीक आहे, अर्थात मला गिफ्ट्स देणारे लोक कोण आहे? माझे पेरेंट्स म्हणजे आई वडील, मग माझे नेबर्स म्हणजे शेजार पाजारचे लोक, माझे फ्रेंड्स माझे मित्र, आणि कशाच माझे रिलेटिव्स म्हणजे माझे नातेवाईक. तर हेच लोक आपल्याला जास्त तर गिफ्ट्स देतात. ठीक आहे. व्हॉट इज द बेस्ट गिफ्ट दॅट यू हॅव एव्हर रिसिव्ड. आता नेक्स्ट जो सवाल आहे त्याच्यात हे म्हणतात की आतापर्यंतचा सगळ्यात छान गिफ्ट कोणता होता जो तुम्हाला मिळाला असेल. तर ह्याच्यात तुम्ही तुमच्या मनाचं उत्तर लिहू शकता जोही तुम्हाला मिळाला असेल. मी एक इमॅजिनरी उत्तर लिहून सांगते तुम्हाला की जसं होऊ शकतं की द बेस्ट गिफ्ट दॅट आय हॅव एव्हर रिसिव्ड वॉज अ रिस्ट वॉच. रिस्ट वॉच म्हणजे काय? हातात घालणारी घडी. ठीक आहे ना, रिस्ट वॉच. तर द बेस्ट गिफ्ट दॅट आय हॅव एव्हर रिसिव्ड इज अ रिस्ट वॉच दॅट माय मदर गेव मी. ठीक आहे, की माझ्या आईने दिलेलं एक घडी होती, ती माझी आजपर्यंतची बेस्ट गिफ्ट आहे. तुम्ही कोणतीही वस्तू लिहू शकता जे तुमचं बेस्ट गिफ्ट असेल. लास्ट क्वेश्चन आहे वाय इज इट स्पेशल फॉर यू, की ते तुमच्याकरता इतकं स्पेशल का आहे. तर कोणतंही गिफ्ट आपल्याकरता स्पेशल का असतं? जे काही कारण होऊ शकतात, जसं की ज्या व्यक्तीने दिलं आपण त्याला खूप प्रेम करतो. जसं की माझ्या या केसमध्ये जे मी सांगितलं, आई, आपली आई म्हणजे आपल्याला सर्वात प्रिय असते, तिने आपल्याला गिफ्ट दिलाय म्हणून, किंवा आपल्याला तो गिफ्ट जो मिळाला तो आपल्याला हवा होता म्हणूनही आपल्याला तो प्रिय असतो. तर अशाच प्रकारे काही कारण लिहू शकता. जसं आपण ह्याचं लिहू शकतो आन्सर, वाय इज इट स्पेशल फॉर यू. इट इज स्पेशल फॉर मी बिकॉज माय मदर गेव मी अँड आय लव्ह माय मदर व्हेरी मच अँड आय वॉन्टेड अ रिस्ट वॉच. ठीक आहे, म्हणजे मी आपल्या आईला खूप प्रेम करते आणि मला एक रिस्ट वॉच हवी पण होती, तर म्हणून हे गिफ्ट माझ्याकरता खूप स्पेशल आहे. अशा प्रकारे तुम्ही या क्वेश्चनचे आन्सर देऊ शकता. आणि आपसातही तुम्ही कन्व्हर्सेशन करा हे क्वेश्चन आन्सरचं. जितके तुम्ही मित्रमैत्रिणी असताल हे सगळे हे प्रश्न एकामेकाला विचारा, असेच आपल्या मनाने आन्सर्स द्यायचा प्रयत्न करा. आता पहा आहे व्हॉट गिफ्ट्स डू ट्रीज गिव्ह टू मॅनकाइंड. ट्रीज म्हणजे वृक्ष जे आहेत ते मॅनकाइंडला म्हणजे आपल्याला ह्युमन बिंग्सला कोणते गिफ्ट देतात. तर कोणते गिफ्ट देतात त्याचा विचार करा. आपल्याला खूप चीज देतात, जसं की फळं, फूल, त्याच्यानंतर आपल्याला जे वूड मिळतं, लकडी, ठीक आहे ना, लाकूड मिळतं ते देतं. खूप खूप वस्तू आहेत जे की आपण म्हणजे जसं कल्पनाही नाही करू शकत, इतक्या वस्तू आपल्याला जे आहे वृक्ष देतं. जे आपण श्वास घेतो, आपण जे श्वास घेतो, ऑक्सिजन, ऑक्सिजन देतं. सगळ्यात मोठी गोष्ट ऑक्सिजन देतं. वृक्षांच्या कारणानेच पाऊस पडतो. ठीक आहे ना, वृक्ष असतील म्हणून तर म्हणतात ना की वृक्ष नका काटू.
ते कटतील तर मग पाऊस नाही येईल आणि आपला सगळा इकोसिस्टम जो आहे तो खराब होऊन जाईल. तर अशा प्रकारे कितीकन गोष्टी आहेत ज्यांनी जे ट्रीज आहेत ते मॅनकाइंडची हेल्प करतात. नेक्स्ट आहे नेम 2 पार्ट्स ऑफ अ ट्री दॅट बिगिन विथ BFT. ठीक आहे ना. तर हे आपण आपल्या जेव्हा आपण स्लाइड्स बघू तर त्याच्यात बघूया. आता बघा, इन मोस्ट कंट्रीज इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर देअर आर 4 सीझन्स. पहा, नॉर्दर्न हेमिस्फिअर जे आहे त्याच्यात जास्त तर कंट्रीज, जास्त तर जितकेही देश आहेत नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये जिथे थंडी जास्त पडते बरं का, तर तिथे 4 सीझन्स असतात. ठीक आहे, नुसते 4च सीझन असतात तिथे. स्प्रिंग, समर, ऑटम, विंटर. ठीक आहे, विंटर म्हणजे काय झालं, थंडी. समर म्हणजे गरमी. तर हे थंडी गरमी. आणि असं स्प्रिंग आणि ऑटम म्हणजे पतझड, आणि स्प्रिंग म्हणजे काय झालं, वसंत ऋतू. तर अशा प्रकारे हे 4च सीझन असे आहेत जे इथे राहतात. क्वेश्चन आहे तुमचं, ट्राय टू गेस व्हॉट इज द सीझन इन द मंथ्स गिवन बिलो. ह्यांनी खालती काही मंथ्सचे नाव दिले आहे आणि आपल्याला ओळखायचं आहे की या मंथ्स मध्ये तिथे कोणता सीझन असतो. चला ओळखूया. मार्च, एप्रिल, मे. हे आपण आपल्या देशाची गोष्ट नाही करते, हे तुम्हाला लक्षात करून देऊ परत. हे नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये जे देश आहेत त्याची गोष्ट चालली आहे. ठीक. तर मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये स्प्रिंगचा सीझन असतो. कोणता सीझन असतो? स्प्रिंग सीझन. तर इथे तुम्ही लिहाले स्प्रिंग. जून, जुलै, ऑगस्ट मध्ये असतो समर म्हणजे गरम्या. तर जून, जुलै, ऑगस्ट मध्ये समर सीझन. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये असतो ऑटम. ठीक आहे, तर इथे ऑटम लिहाल. ऑटम म्हणजे शरद ऋतू. आणि डिसेंबर, जानेवारी, फरवरी मध्ये असतो विंटर. जसं आपल्या इकडे इथे डिसेंबर, जानेवारी, फरवरी थंडी असते भारतात पण, तसंच तिथेही असंच असतं. तर अशा प्रकारे हे 4 सीझन आहेत जे की नॉर्दर्न हेमिस्फिअरच्या देशांमध्ये असतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अन आर्टिस्ट पेंट्स पिक्चर्स युजिंग कलर्स. एक आर्टिस्ट जो असतो म्हणजे जो चित्र करतो, चित्र बनवतो, तो काय करतो, पिक्चर्स कसे बनवतो, चित्र बनवतो कलर्सचा यूज करून. ठीक आहे ना, रंगांचा यूज करून. अ पोएट, रायटर कॅन ऑल्सो पेंट पिक्चर्स इन युअर माइंड इमॅजिनेशन बाय युजिंग डिस्क्रिप्टिव्ह फ्रेजेस. तर जो कलाकार असतो, जसं कोणी चित्रकार आहे तर तो आपल्या चित्रांनी रंगांनी आपल्या चित्राला रूप देतो. आणि अशाच प्रकारे पोएट किंवा रायटर म्हणजे कवी किंवा लेखक जो आहे तो आपल्या शब्दांनी, जे तो लिहितोय किंवा जे तो बोलतोय त्याच्यानी आपल्या माइंड मध्ये, आपल्या दिमागमध्ये इमॅजिनेशन जे आहे ते उत्पन्न करतो. आणि आपण इमॅजिनेशनच्या थ्रू एक पूर्ण चित्र आपल्या मनात उभरतं. फॉर एक्झाम्पल, ब्लू स्काय, सॉफ्ट व्हाईट क्लाउड्स, फ्लोटिंग क्लाउड्स एटसेट्रा. तर जसं की उदाहरणार्थ हे दिलंय ब्लू स्काय. स्काय म्हणजे काय, आकाश. आणि ब्लू म्हणजे निळं, तर निळं आकाश. अशा प्रकारचे शब्द असतात. सॉफ्ट व्हाईट क्लाउड्स, क्लाउड्स म्हणजे वादळ. तर वादळ कसे असतात, सॉफ्ट म्हणजे खूप मऊ आणि पांढरे असे वादळ. आणि फ्लोटिंग क्लाउड्स, आणि अशाच प्रकारे फ्लोटिंग म्हणजे तैरणारे, तर तैरणारे वादळ. राईट डाऊन 4 such phrases which describe anything beautiful in nature. तर इथे आपल्याला असेच 4 प्रकारचे अनेक इमॅजिनेशननी आपल्या लिहायचे आहेत गोष्टी, फ्रेजेस लिहायचे आहेत जे की असंच काही डिस्क्राईब करेल. ह्याला आपण आपल्या पुढच्या ह्याच्यात पाहूया स्लाइड्स मध्ये. एकदा आपण आता पोयम बघू आपली. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. ह्याचं आज आपण रेसिटेशन करू. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. They do not harm, they simply grow and spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. They give us fruit in leaves above and wood to make our houses of, and leaves to burn on Halloween, and in the spring new buds of green. They are the first when days begin to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby of sleepy children long ago. Trees are the kindest things I know. By Harry Ben. Harry Ben is the poet of this poem. ह्यांनी ही कविता लिहिलेली आहे. खूपच सुंदर कविता आहे. ह्याच्यात
वृक्ष जे आहेत, जे ट्रीज आहेत, ते कशा प्रकारे मानव जातीला, आपल्या लोकांना अशाच प्रकारे जे आहे पशु पक्षींनाही कसं शेल्टर देतात, शेड देतात, आसरा देतात आणि आपल्याला किती किती वस्तू देतात, हे सगळं ह्याच्यात सांगलेलं आहे. तर आज मी जसं हे पोयमचं रेसिटेशन केलं, तुम्ही सुद्धा करा. तुम्ही परत ऐका ही पोयम आणि परतचे रेसिटेशन करा आणि ज्या प्रकारे मी प्रोनाउन्सिएशन केलंय शब्दचं, तुम्ही पण वर्ड्स असेच बोलाले. ठीक आहे. आता आपण थोडेसे याचे एक्सरसाइजेस बघूया. तर तुमच्या वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस मध्ये हे क्वेश्चन होतं, ज्याला आपण व्हर्बली बोललो होतो, ओरली बोललो होतो. आता आपण त्यांना रिटन मध्ये बघून येऊ. व्हॉट गिफ्ट्स डू ट्रीज गिव्ह टू मॅनकाइंड, म्हणजे कोणते गिफ्ट्स आहेत, कोणते उपहार आहेत जे झाडं, वृक्ष जे आहेत ते आपल्याला मॅनकाइंडला म्हणजे इन्सानांना देतात. तर त्याचं काय उत्तर आहे? दे गिव्ह द ब्रेथ ऑफ लाईफ, म्हणजे आपल्याला श्वास देतात. ठीक आहे ना, ज्याच्या कारणाने आपलं जीवन चालतं. ऑक्सिजन देतात. दे मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर, जे नेचर आहे, जे निसर्ग आहे त्याचं एक बॅलन्स, ठीक आहे, एक तारतम्य, ते कशाने राहतं? ते झाडांनीच राहतं. दे प्रोव्हाइड स्वीट फ्रुट्स, आपल्याला गोड गोड फळं देतात. दे हेल्प टू ब्रिंग रेन, अशाच प्रकारे ते पाऊस आणण्यामध्ये मदत करतात. दे गिव्ह शेल्टर टू मॅनकाइंड, आणि अशाच प्रकारे मॅनकाइंडला, माणसांना शेल्टर देतात. ठीक आहे. अशा प्रकारे हे जे आहे मॅनकाइंडला जे आहे हे त्यांची गिफ्ट असते. सेकंड आहे नेम द पार्ट्स ऑफ अ ट्री दॅट बिगिन विथ, हे आपण बघितलं होतं, त्याचं बघूया. बी, बी पासून कोणते पार्ट्स आहेत जे झाडं आपल्याला देतात? तर बी पासून असतं ब्रांच, म्हणजे फांद्या, ज्या झाडाच्या फांद्या असतात लांब लांब, आणि असंच बार्क, तर ब्रांच, बार्क. एफ पासून कोणते असू शकतात? तर फ्रूट, फ्लावर, म्हणजे फ्रूट म्हणजे आपले फळं आणि फुलं. टी पासून असं जाऊ शकतं ट्रंक आणि ट्री टॉप. ट्रंक म्हणजे जे मोठंसं जे बाहेरचं त्याचं आउटर कव्हरिंग असते झाडाची, ते ट्रंक असते. आणि ट्री टॉप म्हणजे जे सगळ्यात वरती, ट्री टॉप म्हणजे नावानेच तुम्हाला कळत असेल की सगळ्यात वरचा वाला जो टॉप वाला जो प्रकार असतो ट्रीचा, त्याला ट्री टॉप म्हणतात. तर हे असे वस्तू असतात. राईट डाऊन 4 phrases which describe anything beautiful in nature. हे आपण वाचलं होतं, फ्रेजेस आपल्याला लिहायचे होते. तर ज्वेल ब्लू, नेचर मध्ये, निसर्गामध्ये अशा छान छान ज्या सुंदर वस्तू आहेत काही पण, ज्याला आपण डिस्क्राईब करू शकतो. तर कसं डिस्क्राईब करू? तर ज्वेल ब्लू, ज्वेल म्हणजे काय असतं? कोणता जो, जसं हिरा झाला, पन्ना झाला, हे सगळे ज्वेल्स असतात. ठीक आहे ना, असे कोणतेही खूप किमती पत्थर वगैरे. तर ज्वेल आणि ब्लू, असा ज्वेल ब्लू. तर तो स्ट्रीम, स्ट्रीम म्हणजे काय? छोटीशी नदी आपण म्हणू शकतो. तर स्ट्रीम ज्वेल ब्लू कलरची. फ्लॅक्स गोल्ड बीच, जर तुम्ही मुंबईला राहत असाल तर तिथे तुम्हाला खूप बीचेस तुम्ही बघितले असतील. ठीक आहे ना, तर बीच कोणत्या कलरचं? फ्लॅक्स गोल्ड. असंच नट ब्राऊन फॉरेस्ट, जंगल जे असतं ते नट ब्राऊन कलरचं. ठीक आहे. आणि लास्ट आहे पार्सले ग्रीन फील्ड्स, फील्ड्स म्हणजे मैदान वगैरे. पार्सले म्हणजे धनिया असते ना, कोथिंबीर, तर कोथिंबीरचा जो हिरवा रंग असतो तसं फील्ड्स, तर ते त्या रंगाचे काय झाले? फील्ड्स. तर अशा प्रकारे काय झालं? ज्वेल ब्लू स्ट्रीम, फ्लॅक्स गोल्ड बीच, नट ब्राऊन फॉरेस्ट आणि पार्सले ग्रीन फील्ड्स. आता आहे फिल इन द गॅप इन द टेबल ऑफ डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन असतात हे ऍडजेक्टिव्ह मध्ये असतात. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय असतं? ऍडजेक्टिव्ह म्हणजे जी कोणत्या नाऊनची विशेषता सांगे, कोणत्याही वस्तूची, व्यक्तीची विशेषता सांगे, ते असतात ऍडजेक्टिव्ह. सपोज मी म्हणू की ही इज अ हेल्दी पर्सन, तर म्हणजे की तो एक हेल्दी, हेल्दी म्हणजे कसा? व्यवस्थित, म्हणजे शारीरिक रूपाने ज्याला हेल्दी म्हणतो आपण, तर हेल्दी व्यक्ती आहे. तर ह्याच्यात ऍडजेक्टिव्ह काय झालं? हेल्दी. माय डॉटर इज व्हेरी ब्युटिफुल, जर मी असं म्हणू माय डॉटर इज ब्युटिफुल, तर ब्युटिफुल हा एक ऍडजेक्टिव्ह झाला. आणि हा कुणाकरता युज होतोय? माझ्या मुलीकरता, डॉटर करता. तर ह्याचे जे आहेत हे 3 असे प्रकार असतात, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. तर हेच ह्याच्यात विचारलेत की काय होतील. तर काइंड, काइंडर, काइंडेस्ट, 2-3 प्रकारचे असतात ऍडजेक्टिव्हचे फॉर्म्स, म्हणजे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. एक जसे आता जे ह्याच्यात आले, ह्याच्यात नुसतं तुम्हाला ER आणि EST लावायचं, त्याच्यानेच होऊन जाईल. खूप सिंपल असतं हे.
तर हे तुम्ही बघा आणि लक्षात करून घ्या, पाठ करून घ्या यांना. काइंड, काइंडर, काइंडेस्ट. काइंड म्हणजे काय असतं? दयाळू. हेल्दी, हेल्दियर, हेल्दिएस्ट. आता इथे बघा तुम्ही लास्टचा वाय हटावून त्याच्या जागी काय आलंय? IER आणि इकडे IEST. ठीक आहे, तर वायच्या जागी आय हे येऊन गेलंय. हेल्दी, हेल्दियर, हेल्दिएस्ट. नियर, नियरर, नियरेस्ट. फाईन, फायनर, फायनेस्ट. अर्ली, अर्लियर, अर्लिएस्ट. जिथे जिथे वाय आहे तिथे तुम्ही लक्ष द्या की वायच्या जागी आय येऊन जाते. ठीक आहे. स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट आणि हाय, हायर, हायेस्ट. अशाच प्रकारे आणि काही होऊ शकतात. कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. वॉर्म, वॉर्मर, वॉर्मेस्ट. ठीक आहे, असे खूप सारे असे शब्द आहेत ज्याच्यात ER आणि EST लावून पॉझिटिव्ह फॉर्मचं कंपॅरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह होऊन जातं, त्याला आपण चेंज करू शकतो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण खूप छान काही शिकलो. आत्ताच आपण जस्ट शिकलो की डिग्रीज कशा चेंज करायच्या. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ह्याला म्हणतात. ठीक आहे, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. तर पॉझिटिव्ह बसणं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह करायचं तर त्याच्यात ER आणि EST लावून द्यायचं. जर एंड मध्ये वाय आहे तर त्याच्या जागी आय येऊन जाईल. हे शिकलो. त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तर पाहिले. त्याच्यात पाहिलं की झाडं जे वृक्ष असतात ते आपली किती मदत करतात, किती आपल्याला मॅनकाइंडला हेल्पफुल आहेत, किती मदतगार असतात आणि आपल्याला जीवन देतात. ते आपलं जीवन जे आहे ते सुचारू रूपनी वृक्षांच्याच कारणाने चाललं आहे. रेसिटेशन केलं आपण पोयमचं, ते तुम्ही पण करा. परतचे व्हिडिओ बघा आणि जसं मी बोलले तशाच प्रकारचं उच्चारण करायचा प्रयत्न करा. तर आजचा हा सेशन इथेच संपतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक्यू.